मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरज पंचायत समिती प्रशासकीय इमारत असं नामकरण केलं होतं। पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस दिलेलं नाव हटवण्यात आल्याने आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मिरज पंचायत समिती आवारात गोळा होऊ लागले। पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ तिथे बंदोबस्त करण्यात आला। चळवळीचे कार्यकर्ते आणि पोलिसांबरोबर वादावादीचा प्रकार घडलाय। पोलिसांनी पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त वाढवलाय। चळवळीचे कार्यकर्ते यांनी पंचायत समितीच्या गेट समोर आंदोलन सुरू केले। आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे म्हणाले, पंचायत समिती नूतन इमारतीस शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलं होतं। परंतु प्रशासनातील जातीवादक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव काढले। एका रात्रीत हा प्रकार घडलाय। सचिन कांबळे पुढे म्हणाले, नाव काढलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब नाव जगभरात घेतलं जातं। आंबेडकरी समाज गप्प बसणार नाही। परत या इमारतीवर सन्मानाने नाव बसवलं जाईल। या जातीयवादी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। या इमारतीवर परत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सन्मानाने लागल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका सचिन कांबळे यांनी घेतली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील असंख्य कार्यकर्ते मिरज पंचायत समितीच्या गेट समोर तीव्र आंदोलन करत होते। मिरज पंचायत समिती नूतन इमारत जी प्रशासकीय इमारत आहे, त्या इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलेलं होतं। परंतु मिरज पंचायत समितीच्या जातीवादी जे काही प्रशासन आहे, सांगली जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी BDO सायमोटे आणि मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटीलबाई यांची काल जिल्हा परिषदेमध्ये मीटिंग झाली आणि या जातीवादी प्रशासनानं, जातीवादी अधिकाऱ्यांनी यांना बाबासाहेबांचं नाव दिलेल्या दिवसापासून खटकत होतं। त्यांचं नियोजन चालू होतं की हे नाव कशा पद्धतीने काढलं गेलं पाहिजे, यासाठी काल दिवसभर आणि परवा दिवशी दिवसभर त्यांचं नियोजन चालू होतं। परंतु या ठिकाणी नाव काढल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी नाव तिथं दिलं गेलं त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। परंतु या कार्यकर्त्यांचा गुन्हा दाखल झाला तर आतमध्ये जे काही छत्रपती संभाजी राजांचं नाव दिलेलं होतं, मग ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्यावर पण गुन्हा दाखल होणार, मग मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडेंच्यावर गुन्हा दाखल होणार, स्वतः तिथं जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे होता, BDO होता, उपअभियंता पाटील मॅडम होती, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार। या भीतीपोटी त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं जे नाव दिलं ते नाव प्रशासनानं एका रात्रीत काढलेलं आहे। ही गांडू प्रशासन आहे। कार्यकर्त्यांनी दिवसा गुरुवारी सकाळी 9 वाजता नाव दिलेलं होतं आणि या प्रशासनानं रात्रीत नाव बाबासाहेबांचं हटवले। अरे तुम्हाला काल पण बाबासाहेबांच्या नावाची भीती होती, आज पण बाबासाहेबांच्या नावाची भीती आहे आणि उद्या पण तुम्हाला बाबासाहेबांची भीती ही 100% राहणार आहे। पण तुम्ही नाव काढला म्हणून बाबासाहेबांचं नाव या जगातून मिटणार नाही। तुम्हाला एकच इशारा आंबेडकरी समाजाच्या वतीनं, या ठिकाणी जिथं नाव होतं त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पुन्हा ते नाव सन्मानानं या ठिकाणी बसवल्याशिवाय मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी जनता गप्प बसणार नाही, असा या ठिकाणी मी इशारा देतो। आणि या जातीवादी प्रशासनाचं, विशाल नरवाड्याचं, सायमोट्याचं आणि उपअभियंता पाटीलबाईचं या ठिकाणी समाजाच्या वतीनं, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय मल्हार। हटवले ज्या वेळेला आम्हाला सकाळी नाव हटवल्याची भूमिका समजली, अशा झाले त्याच वेळेला आम्ही मिरजेचे जे काय आता BDO आहेत सायमोटे, त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतला नाही। ज्या उपअभियंता पाटील मॅडम त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतला नाही। इथलं प्रशासन ही गांडूळचं प्रशासन आहे। त्यांनी जर नाव काढलं असेल तर, त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी येऊन समोर सांगायला पाहिजे ना की आम्ही नाव काढलेलं आहे म्हणून। पण नाव काढलं कोण ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। प्रशासन जर समोरून सांगत नसेल की आम्ही काढले म्हणून, तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। पुढची भूमिका जिथं नाव बाबासाहेबांचं दिलेलं होतं तिथं बाबासाहेबांचं नाव पुन्हा लागणार, आंबेडकरी समाजाच्या वतीनं लागणार, ही आमची पुढची भूमिका आहे। येत्या काही दिवसात नाव तिथं 100% लागणार। त्यासाठी आमचं बलिदान जरी गेलं तरी पण चालणार, पण तिथं बाबासाहेबांचं नाव ही सन्मानानं लागणार म्हणजे लागणार।